आहात सर्व मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या अश्विनी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो लॉंग व्हिडिओ परवा मी अपलोड केला होता त्यामध्ये मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजचं कशा पद्धतीने मापे टाकून कसं कटिंग करायचं हे तुम्हाला सांगितलं होतं. तर त्या ब्लाऊजचं तुम्हाला आज मी कटिंग झाल्यानंतर स्टिचिंग कसं करायचं हे दाखवणार आहे. तर त्याला मी शेप वगैरे देऊन घेतला होता. तुम्हाला म्हटलं होतं मी ते नंतर ना स्टिच करताना कटिंग वगैरे करणार आहे. तर चला, तर मग आता आपण स्टिचिंगला जराही वेळ न घालवता स्टिचिंगला सुरुवात करू. तर बघा, इथं आपल्याला स्टिचिंग करत असताना मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला सरळ ठेवून घ्यायचं आहे सर्वात आधी, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण अस्तर ठेवून घ्यायचा आहे. इथं मी अजिबात हे वापरलेलं नाही आहे कॅनव्हास पेपर. तुम्हाला जर कॅनव्हास पेपर वापरून जर गळा तयार करायचा असेल तर तुम्ही मी जो शेप या अस्तरवरती जो ड्रॉ केलेला आहे तोच तुम्ही कॅनव्हास पेपरवरती ड्रॉ करून घ्यायचा आहे. जर तुम्ही नवीन असाल आणि बिगिनर असाल तर तुम्ही नक्की कॅनव्हास पेपरचा वापर करू शकता. आता मला सवय झालेली आहे त्यामुळे मी डायरेक्ट कापडावरती शेप देऊन आता मी डायरेक्ट इथं कटिंग करून घेणार आहे, स्टिचिंग करून घेणार आहे. तर बघा, इथं आपण सगळ्यात आधी सेंटर काढून घेतलेला आहे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीचाही, आणि त्यानंतर तो अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही मी असं पिना लावून घेतलेला आहे जेणेकरून ते हलू वगैरे नाही त्यासाठी. तर बघा, इथं मी आता सगळ्या पिना लावून घेतलेल्या आहेत आणि इथं आपण गळ्याचा जो शेप काढलेला आहे त्याच्यावरून आपण इथं स्टिच देऊन घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी आपण खालचा जो नेक आहे, मेन नेक आहे तो आपल्याला पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचा आहे. तर बघा, इथं आता मी शिलाई देऊन घेते. तुम्ही कोणत्याही प्रकारचा इथं कसलाही तुम्ही शेप जो तुम्हाला हवा आहे तो तुम्ही इथं देऊन घ्यायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे. बघा, जसा तुम्ही आकार काढला आहे जो तुम्ही ड्रॉ केले जिथं त्यावरूनच तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे. इकडे तिकडे करून देऊ नका, कारण नाहीतर तुमचा शेप आहे तो तुटण्याचा किंवा बिघडण्याची शक्यता असते म्हणून. तर बघा, इथे मी अशा पद्धतीने पूर्ण जो नेक आहे आपल्याला त्याला पूर्ण स्टिच देऊन घेतलेले आहे. त्याच्या पिना काढून घ्यायच्या आहेत आणि असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे सेंटरला, आणि त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सेंटर टू सेंटर आपल्याला व्यवस्थित खालच्या साईड आणि वरची साईड आपल्याला व्यवस्थितपणे इथं फोल्ड करून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित आहे का याची तुम्ही खात्री नक्की करून घ्या, नाहीतर तुम्हाला कमी जास्त तुमचा नेक जो आहे तो कट होऊ शकतो यासाठी. तर इथं बघा, मी आता कटिंग करून घेते. केअरफुली तुम्हाला एकदम पाव इंचाचंच अंतर ठेवून इथं कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कॅनव्हास पेपर यूज करून कशा पद्धतीने गळा तयार करायचा हे सुद्धा जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. तसाही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन, म्हणजे कॅनव्हास पेपर वापरून कशा पद्धतीने गळा तयार करायचा हे सुद्धा मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. तर बघा, इथं आपण आता नेक आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला नेक आहे तो झालेला आहे. त्याला आता आपण नॉचेस देऊन घ्यायचं आहे. फोल्ड करायच्या आधी आतल्या साईडला पलटी करायच्या आधी आपल्याला नेहमी इथं नॉचेस देऊन घ्यायचे असतात, कारण नंतर आपल्याला तोचा शेप जो आहे आपण तो शेप केला आहे त्याला काहीला कॉर्नर असतात, कुठं राऊंड शेप वगैरे असा असतो. तर ते व्यवस्थित आणि परफेक्ट पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये आपला नेक रेडी करायचा असतो. त्यासाठी आपल्याला असे नॉचेस देणं गरजेचं असतं. आता इथं मी नॉचेस देऊन झालेलं आहे आणि बघा, मी आतल्या साईडला कशा पद्धतीने जे मी अस्तर आहे ते आतल्या साईडला टाकून घेत आहे. इथं बघा, अशा पद्धतीनं आपण आतल्या साईडला टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने. आणि फिनिशिंगमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर बघा, इथं बघा किती सुंदर, अजून टीपसुद्धा दिलेली नाही तरी पण किती सुंदर आकार दिसतोय बघा तुम्हीच नेकचा. आता याला आपण इथं स्टिच करून घ्यायचं आहे. इथं मी स्टिच करून घेणार आहे बघा. एकदम काठालाच मी इथं स्टिच करून घेणार आहे, कारण नंतर त्याच्यावरून मी एक लेस लावणार आहे त्यासाठी बघा. तर इथं आपण आता आपला गळ्याला टीप देऊन झालेली आहे. आता आपण मेन फॅब्रिक आणि अस्ताला चारही बाजूने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. काही लोक बघा इथं डायरेक्ट नंतर मी याला खालची जी कमरेची साईड आहे तिथं मी एक पट्टी लावणार आहे. त्यासाठी चारही बाजू आहेत ती मी पहिल्यांदा जॉईन करून घेते. तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे ते.
व्हिडिओ केअरफुली बघा, कारण मी यामध्ये खूप एकदम डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. जसं तुम्हाला क्लासमध्ये वगैरे सांगितलं जातं त्याच पद्धतीने मी सर्व गोष्टी तुमच्याशी क्लिअर करण्याचा आणि डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर आपलं ते बघा, चारही बाजूने जेवण झालेलं आहे. आता खालच्या साईडचा नेक आपण रेडी केला होता, जो डबल नेक होता तो, आणि आता वरचा जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पट्टी देऊन घ्यायची आहे. आणि पट्टी जर तुमची स्ट्रेट असेल तर थोडं तिथं चुने देऊन तुम्हाला इथं गळ्याची सुद्धा इथं पट्टी जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि नंतर आणि त्या आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि त्याला नंतर आणि वरून एक टीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो नेक आहे तो फिनिशिंगमध्ये तयार होणार आहे किंवा व्हावा यासाठी. तर बघा इथं मी आतल्या साईडला असा फोल्ड करून घेते. त्याला आता मी एक टीप देणार आहे. कळलं का तुम्हाला मला काय बोलायचं आहे ते? मी पहिल्यांदा एक पट्टी जॉईन करून घेतली, त्यानंतर ती दुसरी जी साईड आहे त्याची एक साईड आपण स्टिच केली आणि दुसरी साईड आहे ती आपल्याला फोल्ड करून त्यावरून टिप मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीनं. आणि ती टिप मारून झाल्यानंतर आपल्याला जी आपण फोल्ड केलेली बाजू होती ती आतल्या साईडला घालून, म्हणजे ब्लाऊजच्या उलट्या साईडला आतल्या साईडला पलटी करून त्यावरून आपल्याला अजून एक टिप मारून घ्यायची आहे. मी एकच टिप मारून घेणार आहे, कारण नंतर मी याला इथं हात शिलाई जी असते ती करून घेणार आहे यासाठी. बघा मी कशी करते, काळजीपूर्वक बघा, कारण खूप सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि खूप बारीक गोष्टी तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत. तर बघा इथं अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये आपला नेक रेडी झालेला आहे. आणि आता त्याला मी एक लेस आहे ती अटॅच करून घेणार आहे. पूर्ण आपला जो जेवढा नेक आहे त्याला सगळ्याला मी इथं लेस लावून घेणार आहे. तुम्हाला हवी ती लेस तुम्ही चॉईस करून घ्या आणि इथं तुम्ही लावून घ्यायची आहे. लेस लावताना सुद्धा केअरफुली तुम्हाला लेस लावून घ्यायची आहे. एकदम एका सरळ लाईनमध्ये तुम्हाला जसा शेप असेल तुमच्या नेकचा त्या पद्धतीने. नाहीतर एका साईडला आतल्या साईडला बाहेरच्या साईडला असं काही करू नका, कारण तुम्हाला फिनिशिंगमध्येच काम करायचं आहे. मी खूप डिटेल्समध्ये दाखवते आहे तुम्हाला. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर मला तर असं वाटतं की माझा एकदा व्हिडिओ बघितला तर तुम्ही त्यामध्ये कटिंग वगैरे करू शकता. बघा इथं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लेस आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. याचा जर कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तुम्हाला या बोटनिकचा कटिंगचा, तर मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये कमेंट्समध्ये तुम्हाला हवा जर कमेंट्समध्ये पण देण्याचा प्रयत्न करेन. कमेंट्समध्ये बघण्यापेक्षा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची मी लिंक देऊन देईन. तिथं जाऊन तुम्ही आता कटिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथं सर्च करू व्हिडिओ ह्याच्यावरती पाहू शकता. तर बघा इथं मी किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये लेस जॉईन करते आहे. आता खालच्या साईडला आपल्याला जे टक्स असतात ते पहिले मारून घ्यायचे आहेत. डबल टिप देऊन घ्यायची आहे. कोणतेही कार्य करताना कोणतेही काम करताना तुम्हाला डबल टिप तिथं देऊन घ्यायची असते, जेणेकरून ब्लाऊज वगैरे लगेच उसवत वगैरे नाही यासाठी, किंवा त्याची जी शिलाई असते ती लगेच निघू नये यासाठी. तर बघा आता मी इथं टक्ससुद्धा मारून घेतलेले आहेत आणि गळासुद्धा तयार करून झालेला आहे माझा. आता इथं मी कमरेला तुम्हाला मागाशी सांगितलं होतं तशी मी इथे एक पट्टी तुम्ही 1.5 ते 2 मीटरची तुम्ही इथं 1.5 ते 2 सेंटीमीटरची इथं पट्टी तुम्ही खालच्या साईडला जॉईन करून घेऊ शकता. मी इथं जास्तीत जास्त मी 1.5 मीटरची वापरत असते मी, आणि नेहमी मी कमरेला पट्टीच यूज करत असते. काही लोक असतात ते डायरेक्टली अस्तर आणि मेन फॅब्रिकला ते तसेच आतल्या साईडला फोल्ड करून वगैरे स्टील देत असतात. तर आपल्याला काम कसं करायचं आहे तर फिनिशिंगमध्ये करायचं आहे. त्यासाठी बघा तुम्हाला जर फिनिशिंगमध्ये काम करायचं असेल तर कोणत्याही गोष्टीचा कंटाळा करून तुम्हाला अजिबात चालणार नाही. सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित पद्धतीनेच तुम्हाला स्टिच कराव्या लागतील. कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम फिनिशिंगमध्येच रेडी करून घ्याव्या लागतील. तर बघा इथं आता मी पट्टी फक्त जॉईन करून घेतलेली आहे. आता त्याला अस्तरचं जे पट्टी होती त्याला मी आता दाब टीप देऊन घेणार आहे.
इथं बघा आपल्याला दाब टीपसुद्धा देऊन झालेली आहे. आता आपण तेच अस्तरचं जे पट्टी आहे त्याला खालच्या साईडला फोल्ड करून असं अजून एक टीप देऊन घ्यायची आहे. आणि ही टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला ते वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि याला मी हात शिलाई करणार आहे, डायरेक्ट टीप मशीनची टीप नाही लावणार. त्यासाठी बघा इथं मी फोल्ड करून घेऊन वरच्या साईडला कच्ची टीप देऊन घेणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर पहा इथं आपली पट्टीला खालच्या साईडला टीप देऊन झालेली आहे. आणि आता आपण ते वरच्या साईडला फोल्ड करून मी कच्ची टीप देऊन घेणार आहे, कारण मी याला इथं हात शिलाई देऊन घेणार आहे. जर तुम्हाला खूपच घाई असेल, तुमच्याकडं पाकच वेळ नसेल, तरच तुम्ही इथं मशीनची शिलाई एखाद वेळी नाईलाज असेल तरच तुम्ही मशीनची शिलाई इथं देऊ शकता. तेही कपड्याला बरोबर मॅचिंग तुमचा धागा असतोच, फक्त ओळखून आला नाही पाहिजे असा धागा असेल तरच तुम्ही इथं द्या, नाहीतर बघा तुम्ही ते अवॉइड करा, हातशिलाईच घाला. तर बघा इथं आपला पट्टीसुद्धा जॉईन करून झालेली आहे. किती सुंदर बघा, बॅक साईडला सुद्धा किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये तुम्ही बघून घ्या. आतल्या साईडला सुद्धा फिनिशिंगमध्ये आपलं हा नेक पण आणि सर्व गोष्टी रेडी झालेल्या आहेत. बघा बॅकच असा आहे, तर फ्रंट साईड बघा कशी असेल, किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपला हा नेक रेडी झालेला आहे. तुम्ही बघून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या स्वतःची.